हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सध्या अब्राहम अकॉर्ड्स हा चर्चेमध्ये आहे. युएसएने तो साईन करण्यासाठी समोर ठेवलेला होता. तसं आव्हान काही देशांना केलेलं होतं, पण पाकिस्ताननी या अब्राहम अकॉर्ड्सला नाकारलेलं आहे. आता हा अब्राहम अकॉर्ड्स नेमका आहे काय आणि पाकिस्ताननी याला का नाकारलेला आहे, सध्या जगात काय परिस्थिती आहे, या सर्व अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, आता विषय बघूया. आता हा अब्राहम अकॉर्ड समजून घेण्यासाठी नेमकी ही सुरुवात कशी झालेली आहे आणि का हे चर्चेत आलेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे की युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी सुरू होती आणि त्या अनुषंगाने जे पीस टॉक आहे किंवा जो शांती करार होण्याच्या अनुषंगाने चर्चा सुद्धा घडून येताना दिसून येत होत्या. पाकिस्तानने त्यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला माहित आहे की एक मीडिएटर म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं होतं आणि आता युएसएने काय बॉम्ब त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि पाकिस्ताननी त्याला नकार दिलेला आहे. सो बघा, जिओ पॉलिटिक्स कशा पद्धतीनं बदलत असतं. आता बघा, हे अब्राहम अकॉर्ड्स नेमका आहे काय किंवा याची सुरुवात कशी झालेली होती, तर ट्रम्पने मुस्लिम कंट्रीजवर नवीन दबाव वाढवलेला आहे. जेव्हा ट्रम्प फर्स्ट टाइम निवडून आलेले होते 2020 मध्ये, तेव्हा त्यांनी हा अब्राहम अकॉर्ड साईन करण्यासाठी ठेवलेला होता. बघा, यांनी सौदी अरेबिया, पाकिस्तान, कतर, टर्की यांसारख्या मुस्लिम देशांना इस्रायल नावाचा जो देश आहे, जो तुम्हाला माहिती आहे, त्याला मान्यता देण्याचा दबाव वाढवलेला आहे. आता काही जे मुस्लिम राष्ट्र आहे ते इस्रायलला देश म्हणून मान्यता देत नाही. पाकिस्तानने तर सरळ सरळ त्यांच्या पासपोर्टवर लिहिलेलं आहे की आमचा पासपोर्ट जगात कुठेही चालणार, पण इस्रायलमध्ये चालणार नाही. हे लक्षामध्ये. सो हे काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि याच गोष्टीला काय आहे तर अब्राहम अकॉर्डचा भाग म्हणून पाहिले जातं. आणि ही जी आता युद्धजन्य परिस्थिती सुरू होती आणि त्यामध्ये जो शांती करार किंवा शांतीच्या अनुषंगाने, पीस करारच्या अनुषंगाने ज्या चर्चा सुरू होत्या, सो डोनाल्ड ट्रम्पने म्हटलेलं आहे की ते होईल नाही तर नाही होईल, पण तुम्ही हा अब्राहम अकॉर्ड साईन करायला पाहिजे. सो ही नवीनच काहीतरी ट्विस्ट डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे. हे लक्षामध्ये. सो याचा दुसरा अर्थ काय, तर मुस्लिम कंट्रीज आणि इस्रायल यांच्यामध्ये ऑफिशियल संबंध प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने हा अब्राहम अकॉर्ड ठेवलेला आहे. आता तुम्हाला जर हा वाद समजून घ्यायचा असेल तर आपला हा मॅप तुमच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. बघा, हे इथं जो छोटासा पोर्शन इथे दिसतो, या ठिकाणी तुम्हाला इस्रायल नावाचा देश दिसून येईल. या मॅपमध्ये दिसणार नाही, पण तुम्ही जगाच्या नकाशावर त्याची लोकेशन कुठे येते हे लक्षात घेऊन घ्या. हा इकडला आपल्याला पट्टा मिडल ईस्टचा जो काही दिसून येतो, इराण वगैरे, या ठिकाणी इराण तुम्हाला दिसतो. येते लक्षामध्ये. पाकिस्तान इराण सोबत बॉर्डर वगैरे शेअर करतो आणि इकडे युएसए दिसतो आणि हा युएसए इथे एवढ्या दुरून त्या मिडल ईस्ट मध्ये जाऊन इंटरेस्ट घेतो. सो युएसए ला एवढ्या पुरापती करण्याची गरज काय. सो हा सुद्धा त्यामध्ये कन्सर्न आहे. हे लक्षामध्ये. सो हा मॅप एकदा तुमच्या लक्षात आलेला आहे. आता याला आपण थोडंसं अजून विस्तृतपणे समजून घेऊया. आता हा अब्राहम अकॉर्ड्स म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इस्रायलला देश म्हणून मान्यता देण्याचा जो प्रस्ताव 2020 मध्ये ठेवण्यात आलेला होता, तेव्हा काही मुस्लिम राष्ट्रांनी त्याला मान्यता दिलेली होती. कोणते देश होते ते? युएई, बहरीन, मोरोक्को आणि सुडान यासारख्या काही देशांनी मान्यता दिलेली होती. मग आता अजून जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांनी सुद्धा मान्यता द्यायला पाहिजे, या अनुषंगाने परत तो चर्चेत आलेला आहे. आता बघा, हा जो तुम्हाला इथे देश दिसतो हा आहे इस्रायल. हा जो कलर मध्ये दिसतो ना, तो आहे इस्रायल. सो याच देशाला मान्यता देण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. आणि इथे हा छोटासा भाग दिसतो आहे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तीनी ज्याला आपण म्हणतो. ही छोटीशी जी स्ट्रीप आहे, जी पट्टा आहे, तो गाझा स्ट्रीप आपल्याला माहिती आहे. मागे या गाझा स्ट्रीप मधून जे काही युद्धजन्य परिस्थिती सुरू होती तिथले फोटोज वगैरे आपण सुद्धा पाहिलेले आहेत. ठीक आहे. हा इथे इराण नावाचा देश दिसतो. आता या इराण आणि इस्रायलचा 36चा आकडा आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की इराणने सुद्धा या जी अब्राहम अकॉर्ड्स आहे याला साईन करायला पाहिजे. म्हणजे हसण्यासारखीच ती गोष्ट आहे, तुमच्या जर लक्षात येत असेल तर. तर बघा, मग आता आधी काय परिस्थिती होती किंवा आधी काय स्थिती होती, तर अनेक मुस्लिम देश इस्रायलला मान्यता देत नव्हते आणि पॅलेस्टाईनला सपोर्ट करत होते. म्हणजे हे जे इथे मी तुम्हाला दाखवलेलं ना, या पॅलेस्टाईनसाठी सपोर्ट करत होते आणि पाकिस्तान सुद्धा त्या पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो. येते लक्षामध्ये. सो या अनुषंगाने एक महत्वाचं आहे. पण नंतर काही देशांनी जे आहे ते इस्रायल सोबत मैत्री केलेली आहे, जसे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सो लोकेशन आणि त्याचा काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. येते लक्षामध्ये. मग आता दुसरा महत्वाचा प्रश्न, पाकिस्तानने का नकार दिला हे तर आपण डिस्कस करूच, पण अमेरिका यामध्ये काय इंटरेस्ट घेत आहे किंवा अमेरिका हे का करत आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं तर इस्रायलला सुरक्षित करणं. ठीक आहे.
सो इस्रायल भोवतीचे मुस्लिम देश त्याचे मित्र बनावेत आणि मिडल ईस्ट मध्ये इस्रायलला स्वीकार मिळावा आणि भविष्यातील जो काही संघर्ष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करावा, या अनुषंगाने युएसए काम करत आहे. युएसएला वाटतं की जगाचं नेतृत्व आपण करतो आणि त्या अनुषंगाने तो सगळ्या ठिकाणी इंटरफेअर करत असतो. सो काय आहे की गल्फ कंट्रीमध्ये तुम्हाला माहित आहे की जे ऑइल रिझर्व्ह वगैरे आहे, सो तो सुद्धा एक महत्वाचा कन्सर्न आहे. बघा, तिथे जर काही प्रॉब्लेम झाले तर जगावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो, जसा भारतावर सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. दुसरं काय की तिकडे इराण थोडासा आपल्याला पॉवरफुल दिसून येतो. सो त्या इराणला कमजोर करणे हे सुद्धा एक युएसएचं काय आहे टार्गेट आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही इराणची जी वाढती ताकद आहे त्याची भीती वाटायला लागते. सो त्या अनुषंगाने ते प्लान्स करत असतात, स्ट्रॅटेजी बनवत असतात. इराण विरोधात मोठा रिजनल ग्रुप तयार केला जात आहे. मग काय आहे की इस्रायल सोबत जर अदर मुस्लिम कंट्रीज जर एकत्र आले आणि तसा जर काही ग्रुप भेटला आणि त्याचं लीड जर युएसएने केलं, सो या अनुषंगाने इराणला काउंटर सुद्धा करता येईल. सो या अनुषंगाने अमेरिका इंटरेस्ट घेत आहे. त्यानंतर काय की मिडल ईस्टमध्ये युएस इन्फ्लुएन्स टिकवणे, जसं मी सांगितलं तुम्हाला की मिडल ईस्ट खूप महत्वाचा भाग आहे जिओपॉलिटिकली, आणि त्यामध्ये मग बऱ्याचदा आपला चायना असू दे किंवा रशिया असू दे, हे जे काही युएसएचे जे अपोनंट आहे, ठीक आहे, सो त्यांना सुद्धा काउंटर करायच्या हिशोबाने आणि जगावर नेतृत्व करायच्या हिशोबाने हा युएस जो आहे, अमेरिका जो आहे, तो इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसून येतो. आता सगळ्यात महत्वाची चर्चा ही आहे तर पाकिस्तानची सर्वात मोठी अडचण का आहे आणि पाकिस्तानने याला विरोध का केलेला आहे. तर हे बघा, हे जे पाकिस्तानचे मिनिस्टर आहे ख्वाजा आसिफ यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान रिजेक्ट सायनिंग अब्राहम अकॉर्ड्स आफ्टर ट्रम्प डायरेक्टिव्ह, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही प्रस्ताव ठेवलेला होता त्याला सरळ सरळ पाकिस्तानने नकार दिलेला आहे. आता हा नकार दिलेला का आहे तर बघा, पाकिस्तान अजूनही इस्रायलला रिकॉग्नाइज करत नाही. जो मी तुम्हाला मॅपमध्ये इस्रायल आणि काय दाखवलेला होता, पॅलेस्टाईन दाखवलेला होता ना, सो तो पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो. कोण? पाकिस्तान. पाकिस्तान हा जगातला दुसरा सर्वाधिक मुस्लिम पॉप्युलेशन असलेला काय आहे तर देश आहे. 1947ला त्याची काय झालेली होती, म्हणजे पाकिस्तान निर्मित झालेला होता आणि तो स्वतंत्रच याच्यावर झालेला होता, एक सेपरेट मुस्लिम देश म्हणून. सो याची जी आयडिओलॉजी आहे ते मुस्लिम डॉमिनेटेड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि याच अनुषंगानं तो काय आहे मग तर इस्रायलला सपोर्ट करत नाही, पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो. सो आता पाकिस्तानची स्थिती काय झालेली आहे तर पाकिस्तानवर एक्सटर्नल प्रेशर आहे. तुम्हाला माहित आहे की युएसए आणि पाकिस्तानचे संबंध सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. सो हा एक्सटर्नल सपोर्ट, एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते युएसए कडून तर आहेच, सोबत काय सौदी अरेबियाचा सुद्धा प्रभाव आहे आणि गल्फची जे पॉलिटिक्स आहे ते सुद्धा सातत्याने बदलताना आपल्याला दिसून येते. सो या सर्व अनुषंगाने सुद्धा पाकिस्तानला विचार करायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर इंटरनल प्रेशर. त्या ठिकाणी काय येत आहे तर लोकांमध्ये पॅलेस्टाईन बद्दल समर्थन आहे, कारण धार्मिक भावना त्याच्याशी जुळल्या गेलेल्या आहेत. बघा, पाकिस्ताननं काय केलेलं होतं, त्याचा जो पासपोर्ट आहे पाकिस्तानचा त्यावर असं आहे की व्हॅलिड फॉर ऑल कंट्रीज एक्सेप्ट इस्रायल, म्हणजे जगातल्या कुठल्याही देशात पाकिस्तानचा पासपोर्ट जो आहे तो व्हॅलिड असणार आहे, पण इस्रायलमध्ये तो व्हॅलिड नसणार आहे. सो इतकी मोठी कठोर भूमिका पाकिस्ताननी घेतलेली होती, येते लक्षामध्ये. सो धार्मिक भावना त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत लोकांच्या, आणि पाकिस्ताननी जर मग हा अब्राहम अकॉर्ड साईन केला तर पाकिस्तानमध्ये काही परिस्थिती तयार होईल, ही सुद्धा भीती पाकिस्तानला आहे. आणि इस्लामिस्ट ग्रुप्स जो आहे त्यांचा सुद्धा या गोष्टीला विरोध आहे. सो या अनुषंगाने पाकिस्तानने सरळ स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही या अब्राहम अकॉर्ड्सला साईन करणार नाही, येते लक्षामध्ये. सो पाकिस्तानने का विरोध केलेला आहे. आता या सर्व अनुषंगाने भारतासाठी याचा काय अर्थ आहे तर बघा, मिडल ईस्ट मध्ये जर तणाव वाढला, समजा हा आता अकॉर्ड साईन होणार आहे की नाही होणार आहे, किंवा समोर मग पाकिस्तानने जर याला मान्यता दिली नाही तर काय होणार, हे समोरच्या काय म्हणतात येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. पण भारताच्या अनुषंगाने त्या रिजन मध्ये काय आहे तर शांती प्रस्थापित होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय आहे तर जे काही इंधन आपल्याला त्या तिकडून आपण इम्पोर्ट करत असतो याचा फटका आपल्या भारताला बसताना दिसून येईल. बघा, ऑइल प्राइसेस मध्ये जे आहे मिडल ईस्ट मध्ये युद्ध वाढले तर तेल महाग होऊ शकतं. आता तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव माहित आहे किती वर गेलेले आहे. दुसरं काय की इंडियाचे रिलेशन, इंडियाचे इस्रायल सोबतही संबंध चांगले आहे आणि अरब कंट्रीज जे आहेत त्यासोबतही संबंध चांगले आहेत. सो इंडियाचा नेमका स्टँड सध्या काय आहे, म्हणजे इंडियाला काही तसं घेणं देणं नाही, पण इंडियासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर ऑइल प्राइसेस स्टेबल असतं. आणि ते कधी स्टेबल राहील जेव्हा त्या गल्फ कंट्रीज मध्ये स्टॅबिलिटी येणार तेव्हा. आणि पाकिस्तानवर परिणाम काय, जर पाकिस्तानवर युएस प्रेशर वाढला तर साऊथ एशिया पॉलिटिक्स बदलू शकते आणि साऊथ एशियामध्ये आपण सुद्धा येतो. सो त्या पाकिस्तानवर जर काही इम्पॅक्ट होत असेल, सो त्या अनुषंगाने भारताला सुद्धा
काय विचार करणं आवश्यक असतं. सो हे जिओ पॉलिटिकली प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कनेक्टेड असते आणि त्याचा कसा केव्हा कुठे काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं असतं. सो या अनुषंगाने भारताने सुद्धा लक्ष देणं त्या ठिकाणी काय आपल्याला आवश्यक असताना दिसून येतं. आय होप की तुमच्या लक्षात हा टॉपिक आलेला असेल. यावर आपण चर्चा केलेली आहे. आधी पाकिस्तानने हा का नाकारलेला आहे अब्राहम अकॉर्ड्स, हा अब्राहम अकॉर्ड्स काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानने तो जॉईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, तुमची काय अंडरस्टँडिंग आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये दिसू द्या. प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे, अब्राहम अकॉर्ड संदर्भात खालीलपैकी योग्य विधान काय आहे. तुम्हाला ऑप्शन्स बघायचे आहे आणि उत्तर कॉमेंट सेक्शनला द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय, प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि त्यावर भरघोस डिस्काउंट घ्यायचा आहे. अधिक माहितीसाठी मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला सिलेबस हवा असेल किंवा अजून काही अडचणी असतील, मला संकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हॉन ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हा इल नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहे. हा QR कोड स्कॅन करा, एव्हॉनच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इथे PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिशियल नंबर देत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप की हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.